अथ श्री सरस्वत्यष्टकम्। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम्। अमला विश्ववन्द्या सा कमला करमालिनी। अमला विश्ववन्द्या सा कमला करमालिनी। विमलाभ्रनिभा ओव्यात् कमला या सरस्वती। विमलाभ्रनिभा ओव्यात् कमला या सरस्वती। वार्णसंस्थाङ्गरूपा या स्वर्णरत्नविभूषिता। वार्णसंस्थाङ्गरूपा या स्वर्णरत्नविभूषिता। निर्णया भारती श्वेत वर्णावोव्यात् सरस्वती। निर्णया भारती श्वेत वर्णावोव्यात् सरस्वती। वरदा भयरुद्राक्ष वरपुस्तकधारिणी। वरदा भयरुद्राक्ष वरपुस्तकधारिणी। सरसा सा सरोजस्था सारा ओव्यात् सरस्वती। सरसा सा सरोजस्था सारा ओव्यात् सरस्वती। सुंदरी सुमुखी पद्म मंदिरा मधुरा च सा। सुंदरी सुमुखी पद्म मंदिरा मधुरा च सा। कुन्दभासा सदा ओव्यात् वन्दिता या सरस्वती। कुन्दभासा सदा ओव्यात् वन्दिता या सरस्वती। रुद्राक्षलिपिता कुम्भ मुद्राधृतकराम्बुजा। रुद्राक्षलिपिता कुम्भ मुद्रा धृतकराम्बुजा। भद्रार्थदायिनी साव्या भद्रा वाक्षी सरस्वती। भद्रार्थदायिनी साव्या भद्राभ्राक्षी सरस्वती। रक्तकौशेयरत्नाढ्या व्यक्तभाषणभूषणा। रक्तकौशेयरत्नाढ्या व्यक्तभाषणभूषणा। भक्तहृद्भक्तसंस्था सा शक्ता ओव्यात् सरस्वती। भक्तहृद्पद्मसंस्था सा शक्ता ओव्यात् सरस्वती। चतुर्मुखस्य ज्याया या चतुर्वेदस्वरूपिणी। चतुर्मुखस्य ज्याया या चतुर्वेदस्वरूपिणी। चतुर्भुजा च सा योव्यात् चतुर्वर्गा सरस्वती। चतुर्भुजा च सा ओव्यात् चतुर्वर्गा सरस्वती। सर्वलोकप्रपूज्या या पर्वचन्द्रविभानना। सर्वलोकप्रपूज्या या पर्वचन्द्रविभानना। सर्वजिह्वाग्रसंस्था सा सदा ओव्यात् सरस्वती। सर्वजिह्वाग्रसंस्था सा सदा ओव्यात् सरस्वती। सरस्वत्यष्टकम् नित्यम् सकृत् प्रातर्जपेन्नरः। सरस्वत्यष्टकम् नित्यम् सकृत् प्रातर्जपेन्नरः। अग्नेर्विमुच्यते सोऽयम् प्राज्ञैरिष्टश्च लभ्यते। अग्नैर्विमुच्यते सोऽयम् प्राज्ञैरिष्टश्च लभ्यते। इति श्री सरस्वत्यष्टकम् सम्पूर्णम्। श्रीकृष्णार्पणमस्तु।
ಈ ಅಷ್ಟಕವನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ಪಠಿಸುವುದರಿಂದ ಅಜ್ಞಾನದ ಕತ್ತಲು ದೂರವಾಗಿ ಜ್ಞಾನದ ಬೆಳಕು ಮೂಡುತ್ತದೆ. ಇದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಏಕಾಗ್ರತೆಯನ್ನು ನೀಡಬಲ್ಲದು. ಸರಸ್ವತೀ ದೇವಿ ವಾಗ್ದೇವತೆಯಾಗಿರುವುದರಿಂದ ಈ ಸ್ತೋತ್ರದ ಪಠಣವು ಭಾಷಣ, ಬರವಣಿಗೆ ಮತ್ತು ಸಂಭಾಷಣೆಗಳಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟತೆ ಮತ್ತು ಪ್ರಭಾವವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವುದು. ಸರಸ್ವತಿಯ ಕೃಪೆಯಿಂದ ಬುದ್ಧಿಶಕ್ತಿ ತೀಕ್ಷ್ಣಗೊಳ್ಳುತ್ತದೆ, ಸ್ಮರಣ ಶಕ್ತಿ ಉತ್ತಮಗೊಳ್ಳುತ್ತದೆ ಮತ್ತು ಕಠಿಣ ವಿಷಯಗಳನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತದೆ. ಕಲಾವಿದರು, ಸಂಗೀತಕಾರರು, ಲೇಖಕರು, ಸೃಜನಶೀಲ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿರುವವರು ಈ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ಪಠಿಸುವುದರಿಂದ ತಮ್ಮ ಕಲೆಗಳಲ್ಲಿ ಪರಿಪೂರ್ಣತೆ ಮತ್ತು ಹೊಸತನವನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. ಧರ್ಮ, ಅರ್ಥ, ಕಾಮ, ಮೋಕ್ಷಗಳೆಂಬ 4 ಪುರುಷಾರ್ಥಗಳನ್ನು ಸಾಧಿಸಲು ಈ ಸ್ತೋತ್ರವು ಸಹಾಯಕವಾಗಿದೆ. ಭಕ್ತನ ಸರ್ವತೋಮುಖ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಕಾರಣವಾಗುತ್ತದೆ. ಸರ್ವೇ ಜನಾಃ ಸುಖಿನೋ ಭವಂತು.